मुलांच्या आवडीचा चटपटीत पास्ता बनवून तयार आहे। पास्ता बनवण्यासाठी सर्वात आधी कढईमध्ये पाणी घेतलंय, त्यात चवीप्रमाणे मीठ टाकून घेतलंय, त्यात 1 वाटी पास्ता टाकतेय। हा पास्ता आपल्याला सर्वात आधी उकडून घ्यायचा आहे। त्यात 1 चमचा तेल टाकतेय। 5 मिनिटात पास्ता छान उकडून होतो। आता मी पास्ता काढून घेतलाय, तो चिटकू नये म्हणून त्याला 1 चमचा तेल लावून घेतेय। कढईमध्ये 1 चमचा तेल घेतेय, त्यात 1 मोठा बारीक चिरलेला कांदा टाकतेय। कांदा 1 मिनिट परतून घेतेय। आता यामध्ये 1 उभे कापलेले गाजर, शिमला मिरची ऍड करतेय। सर्व भाज्या 2 मिनिट परतून घेतेय। इथे मी पास्ता तयार करण्यासाठी एव्हरेस्टचा टेस्टी तो पास्ता मसाला वापरते। मसाल्यामध्ये अर्धी वाटी पाणी टाकून पेस्ट तयार करून घेतेय। 1 टोमॅटोची प्युरी करून घेतली आहे, ती ऍड करतेय। 2 ते 3 मिनिट हे छान परतून घेतेय। आता यामध्ये पास्ता मसाला ऍड करतेय। एखादा मिनिट हे परतून घेते, त्यात उकडलेला पास्ता टाकून घेते। आता हे छान मिक्स करून घ्यायचा। आपला पास्ता तयार आहे। मुलांचा सर्वात आवडता पदार्थ आहे हा। यामध्ये आपण भरपूर भाज्यांचा वापर केलाय, त्यामुळे तो हेल्दी पण आहे। तर अशा प्रकारे आपला पास्ता बनवून तयार आहे। टोमॅटो केचप आणि बटर सोबत हा पास्ता सर्व करूया। व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू। रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब।